लागा कामाला. चंचे चंचे काय काय चाललंय? अगं तू इथं काय करायलीस? चंचे अगं तू इथं काय करायलीस? आता बघ मी या समजाचं इस्कोट कसा करते ते. चंचे हे बघ, तू काय बी करू नकस. मी आता नाही त्यांचा फुल अँड फायनल कार्यक्रम करणार आहे. मम्मी तुला काय करायचे ते तू कर. या समजाचा इस्कोट केल्याशिवाय मला समाधान भेटणार नाही. दादा लागा कामाला. अगं काय? झालं हो. निघा आता. तोंड बंद ठेवायचा. आपण अजून आत्ता एवढंच. मागल्या दारानं जा. मम्मी बघ आता कशी फजिती होतीये. अशी तोंडावर पडले पाहिजेत का नाही? का आयुष्यात परत कधी एकमेकांचं थोबाड नाही बघायला पाहिजे? आणि त्या अक्षराचे दात तर असे घशात जायला पाहिजेत का नाही? का अधिपतीने परत आयुष्यभर तिचं थोबाड बघितलं नाही पाहिजे? अगं चंचे तू हे असल्या छोट्या मोठ्या डॅमेजचं काय करायलीस? तुला माहित आहे का, मी आता नाही फुल अँड फायनल कार्यक्रम करणार आहे बघ त्यांचा. अगं एवढ्या तेवढ्याशा माराने काय होणार आहे? म्हणजे काय करणार आहेस तू? काय करणार आहे? माझ्याकडे जालिम उपाय आहे. तेच तर सांगायला आलते. चल तुला सांगते. चल मग चल. एकदा का ते तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली का नाही ताई, तर सोडवणं लई अवघड आहे बघ. ताई सावध हो बघ. पारड का नाही तिच्या बाजूला झुकायला. आता त्यांचा संसार का नाही लवकरच सुरू होणार आहे. त्याच्या आधीच तू काय तर कर बाई. कारण एकदा का जर का पाळणा हल्ला या घरात, तर तुला सुनबाईला हितनं हाकलणं लई कठीण जाईल बघ. मला असं वाटायलंय तुझ्या या बुद्धिबळातल्या खेळ्या का नाही पटावरच राहिल्या. खोली सजवाय तर सांगितले आम्ही, पण या येळी असा डाव टाकणार की रंगाचा बेरंग होणार. सुनबाई, मधुचंद्राच्या रात्रीच आम्ही तुमच्या आयुष्यात अंधार करणार, ते बी आमच्या नव्या चालीने. मम्मी काय आणलंयस हे? ह्योच त्यो जालिम उपाय. आणि काय होणार आहे यानं? काय होणार आहे? डायरेक्ट मम्मी चंचे मम्मी मम्मी काय 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 माहिती मम्मी तुला? मम्मी 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 उठ. ए मम्मी मम्मी उठ. मम्मी मम्मी उठी. मम्मी काय झालं? मम्मी 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 काय चाललंय हे समजा? जे माझ्या ताईला जमलं नाही
ते तिची धाकटी बहीण करणार. मम्मी तुझ्या डोसक्यात काय? तू नेमकं काय ठरवलंयस आणि ह्याच्या आत काय आहे नेमकं? अगं हेच तर हाय जालिम औषध. कोणाला देणार आहेस हे तू? अधिपतीला देणार आहे. पहिल्याच रात्री अधिपती मेला म्हणून त्या हक्क्यानं मास्तरडी मरण, आणि लाडका ल्योक मेला म्हणून ताई बी मरण. आणि पोटचा पोरगा मेलाय हे कळल्यावर तो मोठा मालक पेपर येऊन तिथंच मरल. आत्ता कसं बोललीस? आणि मग या घरची सत्ता माझ्याकडे गेली. मम्मी कोणाकडं? आपल्याकडं. काय झालं काय झालं काय झालं काय झालं? जोडवं निघालं. अहो एवढ्या गडबडीन कशाला चालला होता मग फास्टात 80ने पडला असता म्हणजे तोंडावर. थांबा थांबा मी करतो थांबा. अहो थांबा थांबा थांबा, तुम्ही काय करताय? त्याला काय होती पायाला हात लावला करंट बसणार आहे. थांबा नाही नाही नाही, तुम्ही बाजूला व्हा, मी बघते. मीच करणार. थांबा जरा राहू दे थांबा. काय पाया पडायची गरज थांबा. अहो अधिपती ऐका माझं, तुम्ही नका करू. थांबा थांबा जरा. तुम्ही थांबा मला. हा बघा तुम्ही गडबडीने थांबा थांबा म्हटलं म्हणता नाही असं झालं. मी करत होतो ना नीट. थांबा जर अहो आज मला असं वाटतंय मी खूपच उशीर केलाय माझं प्रेम व्यक्त करायला. नाहीतर हे क्षण माझ्या आयुष्यात कधीच आले असते. किती नशीबवान आहे मी, तुमच्यासारखा जोडीदार मला मिळालाय. तुमच्यामुळे मला प्रेमात पडणंही कळलं आणि सावरणंही कळलं. थँक्यू अधिपती, थँक्यू व्हेरी मच. काय हो झालं? थँक्यू. हा मंडळ आभारी आहे. काय ते काय करायलीस? अगं त्या ओंक्या आणि शिवानीनी एवढी समधी तयारी केली आहे, त्यांची खोली सजवली आहे. मग मला बी काहीतरी करायला पाहिजे ना. व अगं पर ज्यांच्यासाठी हे तयार करायलीस ते दोघं आहेत कुठं? का गेले बाहेरच्या बाहेर फिराय? आजी साहेब, धाकले सरकार आणि वहिनी साहेब आल्यात बरं का. मी आताच त्यांची गाडी बघितली. बघा नाव घेतलं आणि हजर. 100 वर्ष आयुष्य आहेत बरं का त्यासनी आणि त्यांच्या संसाराला बी. वय वय दुर्गे जरा लक्ष ठेव. हा मी आलेच. चल चंचे लक्ष ठेव. चंचे मम्मी लाग कामाला टाक. यातला एक थेंब टाकला का नाही तर अर्ध्या अंगाला लकवा मारतोय. निकामी होत्या बाजू. 3-4 थेंब टाकले का नाही तर डायरेक्ट वर. अगं मम्मी वरच पाठवायचे ना व. मग वरची समधी वाटली मग 1 थेंब काय आणि 2 थेंब काय गॅरंटी भेटल. कसं आहे एकदा का ती समधी वर गेली का मग या घराच्या मालकीनी आपणच ना. वय ग चंचे बराबर बोललीस तू. आता कसं शाण्यासारखं बोललीस. माझ्या खोलीत जा आणि मी ज्या गोष्टी सांगितल्या ना तेवढ्या काढून ठेव. हा जा काढून ठेव. या 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 तुमचीच वाट बघतीये. काय झालं? कुठे होता इतका वेळ? अगं जरा गप्पा मारत बसलेलो. वेळ कसा गेला काय कळलेच नाही म्हणताना लेट झाला. चांगलंच आहे की आजचा दिवसच चांगला आहे. हा समधा दिवस तुम्ही एकमेकांबरोबर घालवला. पण इकडे सगळं ठीक आहे ना? मॅडम चिडल्या नाहीत ना? नाही नाही. आणि काय ग भूवीला काय खूळ लागलंय सारखं सारखं तुझ्यावर चिडाया?
बघी या उगाच घाबरते ताई साहेब मित्राच असं निसतंय. मी जरा आलेच. कुठे चाललीस? हे ठेवून येते आतमध्ये. अगं ते ठेव इथंच आणि तू चल माझ्यासोबत. अधिपती जा हात पाय धुवून घे. जा. काही काम आहे का? अगं कामाचं आहे असं समज आणि चल चल माझ्यासोबत चल. तू काय करतेस इथे यावेळची? बुडत्याला आधार द्यायची सवय आहे आमची. घ्या. तुझ्या आधाराची गरज नाहीये मला आणि पुन्हा माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही. काय झालंय हो तुम्हाला? हा बरेच दिवस बघतोय आम्ही तुमची गाडी पहिल्या गेअरवरून डायरेक्ट चौथ्या गेअरवर जाते हो. आणि या घरात अशी कोणती वस्तू आहे हो ज्याला आमचा हात लागला नाही? तेच तुझा हात लागलाय सगळीकडे म्हणून तर विटाळ झालाय घराला. अरे काय खोली का सजवली एवढी? अगाई ग. ओंके बोल. हा बोल भावा, पोचलाच का घरी? हा मी पोचलो की. बोल की काय रे? नाही म्हणजे बेडरूम मध्ये पोचलास का? हा पोचलो पण माझी खोली वाटत झाली. म्हणजे? अरे म्हणजे काय नाही जरा सजवले रे खोली जरा सांग. अच्छा सजावट केली आहे का? मग कशी वाटली सजावट? चांगलीच केली का? तू काय विचारलंय? आता ज्यांनी सजावट केली तो विचारणारच ना सजावट कशी वाटली ते. म्हणजे तू तू केलंस? मी एकट्याने नाही रे, शिवानी पण होती सोबत. आणि हो आजी पण होत्या. अहो त्यांच्या गायडन्स खालीच ती सजावट केलीये. नाही पण का म्हणजे काय विषय हो? काय अचानक काय या भानगडीत पडलं तुम्ही? कसं काय सजावट कसं काय? पडावं लागलं. मोठ्या मालकाने आम्हाला घरी बोलवून घेतलं आणि तुझी बेडरूम सजवायला सांगितली म्हणून आम्ही सजवली. का म्हणजे का सजावट का? बस काय बाबा तुझ्यासाठी काय पण. तुमचा आज मधुचंद्र आहे आणि तुझ्यासाठी एक कुर्ता ठेवलाय, तो घालशील. बरं ठेवतो मी आता फोन. उद्या बोलू आपण आणि भेटून बोलू. आणि आता तुला डिस्टर्ब नाही करणार आम्ही दोघं. अगाई ग सगळंच नियोजन लावलंय जणू कार्यकर्त्यांनी. अहो आजी काय झालं? अधिपतींना सांगण्यासारखं नव्हतं का? वय त्याला नव्हतं सांगायचं. बरं बोला काय झालं? थांब. हे घे. हे काय? अगं घे तरी. काय म्हणजे साडी हाय गजरा हाय. साडी नेसायची, गजरा केसात माळायचा, छानपैकी तयार व्हायचं. पण म्हणजे हे सगळं कशासाठी? काही घरी फंक्शन वगैरे आहे का? लय प्रश्न पडतात बघ तुला. अगं शाळेत प्रश्न विचारून तुझं समाधान होत नाही बघ. घरात बी आम्हाला प्रश्न विचारतेस. सांगते तेवढं कर की. नाही तसं नाही, म्हणजे मला कळलं असतं तर मी दुसरी एखादी साडी वगैरे. आता मी दिली आहे ना व साडी, ती नेस की. लय प्रश्न विचारत बसू नकस. हे बघ तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण आता नाही, नंतर. जा पटशिरी तयार हो. ठीक आहे.
काय म्हणलात तुम्ही? इटाळ झाला? हा, म्हणजे आमच्यामुळे हे घर अपवित्र झालं, इटाळ झाला? परत परत तेच बोलतेस. त्यांनी काही बदलणार नाहीये. बर, झाला इटाळ. झाला. मग काय करणार तुम्ही? सांगा ना, काय करणार काय तुम्ही? इतकी वर्ष काय केलं तो तुम्ही? काहीच करू शकलो नाही मी. कारण काही करण्याच्या अवस्थेत तू मला ठेवलंच नाहीस ना, बधीर करून ठेवलंस इथं. बधीर आम्ही केलं नव्हतं, तुम्ही झाला होता. उलट आम्ही तुमची सेवाच करत होतो, तुमची मदतच करत होतो. आता तुम्हाला तसं वाटत असेल तर आम्ही काय तुमचं मत बदलू शकत नाही. कसं आहे, झोपलेल्या माणसाला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही. सोंग सोंग मी कधीच घेतला नाही. सोंग तू घेतलंस आणि आजही तेच सोंग घेऊन फिरतेस. आम्ही कसलं सोंग घेतलो? हेच तुझं प्रेम, तुझी काळजी सगळं सोंग आहे आणि तुलाही माहिती आहे. मान्य कर. याच्यावर पण आम्ही तेच म्हणू, झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. आम्हाला माहिती आहे की या घरावर, तुमच्यावर आणि अधिपतींवर आम्ही किती मनापासून प्रेम केलंय. ते तुम्ही मना काय म्हणायचं ते. किती बेमालूमपणे खोटं बोलतेस का तू? काही वाटत नाही ना? याच तुझ्या खोटेपणाचा वीट आलाय मला. वीट आलाय? आता काय करणार हो तुम्ही? वीट आलाय म्हणल्यावर काहीतरी तर करणार का नाही? म्हणजे मध्यंतरी कसं तुम्ही आमच्याशी एकदम चांगलं वागायला लागला होता. हा, ते तुमचं सोंग होतं, लगेच उतरलं. परत आलात तुम्ही खऱ्या अवतारात. मी तुझ्याशी चांगला वागलो कारण मला अपेक्षा होती, त्यामुळे तरी तू बदलशील. अक्षरा आणि अधिपतीला मोकळं सोडशील, त्यांना सुखानं संसार करू देशील. पण तू बदलत नाहीयेस. तू सारखी त्यांच्या दोघांच्या मध्ये 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 येतेस. येणार, आम्ही त्यांच्या मधी मधी येणार, अगदी सारखं येणार. काय करणार तुम्ही? सांगा ना, काय करणार काय तुम्ही? बोला की. हा बोला, गिळू नका, बोला काय ते. काय करणार आहात तुम्ही? मी काय करणार? कोण काय करणार? या घराला जो नागिणीसारखा विळखा घातलायस ना तू, जो कोणी सोडवायला जाईल त्याला डंख मारशील. आणि तू हे घर सोडणार नाहीस हे मला माहिती आहे. कारण कधीही न बघितलेली श्रीमंती, इथं राबवायला मिळणारी सत्ता, या सगळ्याचा मोह सुटत नाही तुझा. हेच चुकतंय तुमचं. हेच तुम्हाला काही कळणार. आम्हाला सत्तेचा मोह नाही हो. आम्हाला भूक आहे नव ती प्रेमाची. ते प्रेम मिळत नाही म्हणून आमचा तिळपापड होतोय. बास कर की. हे प्रेम वगैरे शब्द तुझ्या तोंडी शोभत नाहीत, माहिती? तू या घरावरचा विळखा सेल करणार नाहीस मला माहिती आहे. त्यामुळे वेळ आली तर मीच निघून जाईन घरातून. हा, म्हणजे तुम्ही घरातनं निघून जाणार वय? जावा जावा जावा, खुशाल जावा. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, एकदा का तुम्ही घर सोडून गेलात की परतीचे दरवाजे कायमचे बंद. आमचं एक जाऊ द्या हो, पण तुमचा लेकच तुम्हाला या घरात परत घेणार नाही. इतकी वर्ष आम्ही त्यांना आवरलंय, पण आता नाही. तुझं बोलून झालं असेल तर जा आता. तू ऐकलं नाहीस का? तुला कळलं नाही? जा. आम्ही ऐकलंय बी आणि आम्हासनी कळलंय बी, तरी बी आम्ही इथनं जाणार नाही. झाली का तयारी? होय काय झाली. नाही नाही नाही, अजून बाकी आहे.
अजून मग साडी नेसले, गजरा माळल्या, आता अजून काय? दागिना राहिलं की. आजी अहो काय काय चाललंय हे सगळं? कशासाठी? मला काही कळतच नाहीये. सांगते तेवढं कर की, समजा कळलं नंतर. अहो पण एकदा सांगा तरी काय चाललंय. हाय का आता? परीक्षेच्या आधी तुम्ही पेपर फोडता का? नाही ना व? मग अगं समध्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. जरा दम धर की. पण हे बघ, हे आधी दागिनं घाल, छान तयार हो आणि खाली ये. खाली खाली कशासाठी जायचं? अगं मी तुला दुधाचा ग्लास देते, तो घेऊन तुमच्या खोलीत जा. कळलं नंतर.